नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कोर पाटील आपलं ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर. विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकांवरील प्रश्न. बघूयात पहिला प्रश्न काय होता. पहिला प्रश्न बुद्धिमत्तेशी संबंधित सांकेतिक लिपी या घटकाशी संबंधित प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत आर्मी हा शब्द जर या पद्धतीने लिहिला जात असेल तर त्याच सांकेतिक भाषेत कार्ड हा शब्द कसा लिहिला जाईल. सर्वप्रथम बघूयात आपण आर्मी हा शब्द ARM आणि Y याचा संबंध जो जोडलेला आहे तो या संख्येशी जोडलेला आहे. आर्मी A साठी येतोय 1, R साठी येतोय तुमचा 18, M साठी येतोय 13 आणि Y साठी येतोय 25. जर ही संख्यांचा हा क्रम मी जर उलट पद्धतीने मांडला, थोडक्यात 5 त्यानंतर 2 हा 3 1 8 1 आणि शेवटी 1 घेतला तर तुम्हाला ही संख्या मिळते. याच हिशोबाने CARD कार्ड यासाठी जर आपण लिहिलं CARD कार्ड यासाठी C चा नंबर होता 3, हा 1 हा 18 आणि हा 4 घेतला आणि यांना जर उलट क्रमाने लिहिलं तर उत्तर येत आहे 4 8 1 1 आणि 3, जे की दिलाय पर्याय क्रमांक 4 मध्ये. हा होता पहिला प्रश्न. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघा दुसरा प्रश्न. दिलेल्या संचांचे योग्य प्रतिनिधित्व करणारी आकृती पर्यायातून निवडावयाची आहे. आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती दिली आहे लेखक, डॉक्टर आणि विवाहित. बघा हा प्रश्न सोडत असताना सर्वप्रथम ही जी घटक आहेत ती एकमेकांशी संबंधित घटक आहेत. जसं की लेखक हा डॉक्टर किंवा विवाहितही असू शकतो, किंवा डॉक्टर हा लेखक किंवा विवाहित असू शकतो, किंवा विवाहित व्यक्ती जी असणार आहे ही लेखक किंवा डॉक्टरही असू शकते. थोडक्यात हे तीनही घटक जे आहेत हे एकमेकांशी संबंधित घटक आहे आणि म्हणून असा संबंध दाखवला जाईल पर्याय क्रमांक 3 या आकृतीनं. जर हा लेखकांचा गट हा डॉक्टरचा आणि हा विवाहितचा घटक असेल तर या तीनही गोल एकमेकांशी संबंधित दिसतात. सो उत्तर असणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 3 C. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न. यामध्ये देखील अंक मालिकेशी संबंधित हा प्रश्न आहे. आपल्याला काही अंक दिलेली आहेत आणि बघाल या वर्तुळामध्ये मध्यभागी हा 91 दिलाय तुम्हाला. जर आपल्याला याचा संबंध शोधावयाचा असेल तर मध्यभागी असणाऱ्या या अंकाचा संबंध, या संख्येचा संबंध या 4 अंकांशी जोडला असता आपल्याला 5चा वर्ग जो की येतोय 25, त्यानंतर अधिक 7चा वर्ग घेतला असता जो येतोय 49, त्यानंतर 4चा वर्ग. थोडक्यात यानंतर बघतोय आपण तिसरा प्रश्न. मित्रांनो यामध्ये आहे हा प्रश्न दिलेला आहे जो अंक मालिकांशी संबंधित प्रश्न आहे. या 91चा संबंध या उरलेल्या 4 अंकांशी असणार आहे. बघाल कसा. 5चा वर्ग घेतला असता तो येतोय 25, अधिक 7चा वर्ग घेतला असता तो येतोय 49, अधिक 4चा वर्ग 16, अधिक 1चा वर्ग 1 आणि यांची बेरीज घेतली असता उत्तर येतंय 91, जे की मध्यभागी दिलाय. यानंतर येथे 1चा वर्ग घेतला 1, अधिक 5चा वर्ग 25, अधिक 6चा वर्ग 36, अधिक 2चा वर्ग 4. या पद्धतीने यांची जर बेरीज घेतली तर ती बेरीज येते 66, जी की इथे दिलेली आहे. याच हिशोबाने जर आपण इथे गेलो तर 2चा वर्ग येतोय 4, अधिक 4चा वर्ग 16, अधिक या 4चा वर्ग घेतला तर 16, अधिक 3चा वर्ग घेतला असता 9, 16 दुने 32 आणि 4 36 आणि 9 बेरीज येणार आहे 45. प्रश्न चिन्हाच्या जागी उत्तर येणार आहे 45, जे की दिलंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा. सांकेतिक लिपीशी संबंधित प्रश्न आहे. जर गुणाकाराला बेरीज म्हटलंय, भागाकाराला वजाबाकी, वजाबाकीला गुणाकार आणि बेरजेला जर भागाकार म्हटलं असेल तर आपल्याला ही पदावली सोडवायची. सर्वप्रथम हे प्रश्न सोडवत असताना ही पदावली जी आहे यातील चिन्ह जी आहे ती बदलणार आहोत आपण. जसं की 9 गुणिले 5 आहे, गुणिलेला आपण अधिक म्हटलंय म्हणून अधिक हा येणार आहे 5, वजाबाकीला आपण गुणाकार म्हणतो म्हणून गुणिले हा 7, त्यानंतर अधिक या चिन्हासाठी भागाकार येणार आहे. यानंतर पुन्हा हा 7 आलेला आहे आणि भागाकारासाठी वजा हे चिन्ह होतं 8. आपल्याला पदावली मिळाली आहे. कंचे भागू बेव या नियमाचा वापर करून आपण ही पदावली सोडवणार आहोत. म्हणून सर्वप्रथम या क्रियांमध्ये आपण भागाकाराची क्रिया करणार आहोत. हा 9 अधिक 5 गुणिले 7 भागिले 7 घेतला असता उत्तर 1 येतंय, वजा 8 घेतलाय मी यातून, हा 9 पुढे येणार आहे तुमचा अधिक गुणाकाराची क्रिया 5 गुणिले 1 5 येतोय, वजा 8 आलाय, 9 अधिक 5 14 आणि 14तून 8 जर आपण घालवले तर उत्तर येणार आहे 6. पर्याय क्रमांक C हे येणार आहे याचं उत्तर. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. यामध्ये सुद्धा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत ज्याची मांडणी या आकृतीच्या साहाय्याने केलेली आहे. या संख्यांना जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसून येईल की एकाआड एक संख्यांची बेरीज, जसं की 10 30 40 आणि 20 यांची बेरीज घेतोय मी इकडे. हा घेतलाय 10,
अधिक हा आलाय 30 अधिक 40 अधिक 20 यांची बेरीज घेतला असती, बेरीज झाली आहे तुमची 100. आता उर्वरित अंकांची जर बेरीज घेतली तर तो येणार आहे 25 अधिक 35 अधिक 15 अधिक प्रश्नचिन्ह. तर यांची बेरीज देखील किती आली पाहिजे? 100 आली पाहिजे. आणि म्हणून या तिघांची बेरीज जर आपण घेतली तर 25 35 60 आणि हा आलाय 75 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर जर 100 असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी 100 वजा 75 म्हणजेच अंक येणार आहे 25. उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, सांकेतिक लिपीचा पुन्हा प्रश्न आलेला आहे. ही प्रश्न साधारणतः पोलीस भरतीमध्ये जर तुम्ही नीट बघितलेत, मागचे काही पेपर बघितलेत तर सांकेतिक लिपी संबंधित अनेक प्रश्न विचारले गेलेली आहेत. हा प्रश्न बघणार आहोत आपण. यामध्ये अक्षरांचा एक समूह दिलेला आहे. या टेलिव्हिजन शब्दासाठी येथे मात्र जी आलेली आहे ही अक्षर आणि अंक दिसतात आपल्याला हे नीट बघावं लागणार आहे. अंक जेव्हा येतात तेव्हा अक्षरांशी संबंधित ही जी स्थानं आहेत इंग्रजी वर्णमालिकेमध्ये दिलेली ती येत असतात. सर्वप्रथम टी साठी येणार अक्षर बघितलंय मी, यू आलेला आहे आणि या ई साठी मात्र इथे 5 आलेला आहे. हा ई त्याचं स्थान 5वं आहे. यानंतर एल जो होता, एल साठी हा पुढे एम आलेला आहे, पुन्हा ई साठी 5 आलेला आहे. या व्ही साठी जो आला तुमचा तो डब्ल्यू, थोडक्यात व्ही नंतर डब्ल्यू येतोय, मात्र पुन्हा आय या अक्षरासाठी इथे 9 आलाय. एव्हाना माझ्या लक्षात यायला हवं की ई आय ही जी अक्षर आहेत त्यांच्यासाठी संख्या दिलेल्या आहेत. ई आय ओ ए आणि यू ही जी आहेत ही स्वर आहेत. या स्वरांची जी स्थानं आहेत ही आपल्याला इथे दिलेली आहेत. आणि जेव्हा व्यंजन येतात तेव्हा व्यंजनांसाठी पुढचं व्यंजन, पुढचं अक्षर जे आहे ते घेतलं गेलेलं आहे. आणि समान संबंध जर आपण या ड्रीम्स शब्दासाठी वापरला तर डी हे एक व्यंजन आहे, डीच्या पुढे ई येतो. आरच्या पुढे जर बघितलं आपण तर क्रमानं एस येतो आहे. ईच्या पुढे जर बघितलं तर ई हे एक स्वर असल्यामुळे याचा जो अंक होता तो येणार आहे 5. उत्तरामध्ये ES5 हा कुठे दिलेला आहे तर मला दिसतोय पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. हा पूर्ण प्रश्न मी इथे सोडवत बसत नाहीये कारण मला वेळ वाचवायचा आहे. केवळ या 3 चिन्हांच्या आधारावर म्हणजे 3 अक्षरांना मी सोडवल्यानंतर मला जे उत्तर दिसलंय त्याला पर्याय क्रमांक सी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, 7वा प्रश्न आहे. हा सुद्धा पुन्हा सांकेतिक लिपीशी संबंधित प्रश्न आला मित्रांनो. बघाल, ए ऐवजी ई, ए आणि ई मध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 3 अक्षर सोडलेली आहेत. यानंतर बी ऐवजी सी, या बी ऐवजी जो घेतलाय हा एफ घेतलेला आहे, यात सुद्धा ही 3 अक्षर सोडलेली आहेत. सी ऐवजी जी, हा सी असेल आणि हा जी असेल तर यात देखील 3 अक्षर सोडली आहेत. थोडक्यात आपल्याला येथे संकेत दिलेला आहे तो 3 अक्षर सोडून दिलेला आहे. याच पद्धतीनं आपण जर या शब्दासाठी संकेत लिहायला गेलो तर एच नंतर 1 2 3 अक्षर सोडली असता पुढचं अक्षर जे येते ते येत आहे एल आणि म्हणून सुरुवात होणार आहे एल मधनं. आणि म्हणून जर उत्तरांकडे आपली नजर असेल तर आपल्याला दिसतंय की येथे किंवा येथे आणि येथे आपल्याला केवळ एल न सुरुवात होणारा पर्याय हा 1 मध्ये दिलेला आहे आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे ए. केवळ एलच्या आधारावर याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, 8वा प्रश्न. प्रश्नांमध्ये एक लयबद्ध मालिका दिलेली आहे मित्रांनो. इथे लयबद्ध मालिकेचे प्रश्न सोडत असताना नेहमी लक्षात घ्याल की येथे अक्षरांच्या गटाची, अंकांच्या गटाची किंवा चिन्हांच्या गटाची एक लय निर्माण झालेली असते, यांची पुनरावृत्ती होत असते. आणि ही पुनरावृत्ती जर शोधायची असेल तुम्हाला तर सर्वप्रथम सर्वात जास्त अंक कुठे एकवटलेले आहेत. तर मी बघतोय मला या भागात सर्वात जास्त अंक एकवटलेले दिसत आहेत. मी इथे रिपीट होणारी अंक कोणती आहेत ही बघणार आहे. येथे 1 हा अंक जो होता हा जवळजवळ 1 1 1 3 वेळा येतोय, त्यानंतर 0 अंक येतोय. मी या गटाला जर विचारात घेतलं आणि सेम गोष्ट इथे लागू केली तर 0 आधी 1 आणि 1 इथे 1 जर मांडला मी तर इथून पुढे 0 नंतर 1 हा अंक 3 वेळा, 0 पुन्हा 3 वेळा 1 अंक आणि हा 0 लिहिला असता सिरीज जी आहे, मालिका जी आहे ही लयबद्ध मालिका ही पूर्ण झालेली आहे, ज्यामध्ये एक लय पण आढळून येते. आणि म्हणून उत्तर असणार आहे 1 1 1 0 पर्याय क्रमांक 4. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्येमध्ये असे किती 5 आहेत. आपल्याला एक मालिका दिली आहे ज्यामध्ये काही अंकांची मांडणी दिसते. यामध्ये आपल्याला असे 5 शोधावयाचे आहेत ज्याच्या लगेचच नंतर म्हणजे पुढचा अंक काय असणार आहे, 6 असणार आहे. पण लगेचच आधी म्हणजे त्याच्या आधी 7 नाही. आपण सर्वप्रथम 5 बघूयात. या 5मध्ये जर बघितलं तर लगेच 6 नाहीये, 6 इथे आहे, लगेच नाहीये, त्यामुळे हा 5 घेता येणार नाही. यामध्ये 6 आहे परंतु आधी जर 7 दिलेला असेल तर तो चालणार नाही, त्यामुळे हेही जुळणार नाहीये. पुढे आपण जर गेलो तर हा 5 दिसतोय, यामध्ये लगेचच 7 येतोय, आपल्याला 6 हवा होता, हेही येऊ शकत नाही.
यात पुढे जर आपण बघितलं तर इथे देखील 5 दिसतोय, इथे 8 दिलाय, आपल्याला 6 होता त्यामुळे हाही नाही. इथे पुढे जर आपण आलो तर पुन्हा आपल्याला 2 5 दिसत आहेत, जसं की हा 5 घेतला असता इथे 5 आहे, परंतु इकडे आपल्याला 6 हवा होता. इथे जर आपण बघितलं या ठिकाणी तर या 5च्या नंतर लगेच 6, पण याच्या आधी जो आहे हा 7 दिलेला नाही आणि म्हणून हा एकमेव 5 आहे जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो आणि म्हणून उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल 10वा प्रश्न आहे ते AT बरोबर 20, BAT बरोबर 40 आणि CAT बरोबर काय असणार आहे. हा प्रश्न जो आहे हा अक्षर आणि त्यांच्याशी संबंधित असणारे ही स्थान याशी संबंधित असणार आहे. जसं की A आणि T जर मला 20शी जोडावयाचं असेल तर A चं स्थान होतं 1 आणि T चं स्थान आहे 20. 1 आणि 20चा संबंध 20शी जोडताना मी इथे गुणाकार घेतला आहे. त्यानंतर BAT हा 2, 1 आणि 20 या तीनही संख्यांचा गुणाकार जर घेतला तर 20 दुने 40, इथे आपल्याला 40 उत्तर प्राप्त झालेलं आहे. आणि हीच ट्रिक जर आपण CAT साठी वापरली तर हा 3, हा 1, हा 20 घेतला असता, गुणाकार घेतला असता, यांचा गुणाकार येतोय 60, जे की उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 4 मध्ये. यानंतर बघतोय आपण 11वा प्रश्न. 11वा प्रश्न आहे दिलेले शब्द ज्या क्रमाने इंग्रजी शब्दकोशात येतात त्यानुसार त्यांची योग्य मांडणी दर्शविणारा पर्याय निवडा. आपल्याला इथे एकूण 5 शब्द दिलेले आहेत आणि इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे इंग्रजी डिक्शनरीमध्ये सर्वप्रथम A अक्षराने सुरुवात होणारी शब्द असतात, नंतर BCD या पद्धतीनं येथे ही 5 शब्द आपल्याला दिलेली आहेत. याला आपल्याला एका क्रमानं मांडवायचा आहे आणि तो क्रम मांडून त्याचा योग्य पर्याय कोणता असणार आहे ते निवडणार आहोत आपण. बघा येथे सर्व शब्दांची सुरुवात A या अक्षराने झालेली आहे, त्यामुळे यावरून आपल्याला याचं उत्तर कळणार नाहीये. त्यानंतर जर बघितलं तर L L L L आणि L, थोडक्यात या दोनही अक्षरांवरून याचा क्रम आपल्याला लावता येत नाहीये. पुढे बघितल्यानंतर हा आलाय M, त्यानंतर येतोय तुमचा हा आलाय तुमचा M, त्यानंतर येतोय तुमचा M, R आलेला आहे, इथे M आहे आणि इथे O आहे. जर आपण ABCD चा क्रम लावला तर सर्वप्रथम येतो M, त्यानंतर येतो तुमचा NOPQR, थोडक्यात M नंतर येतोय तुमचा O आणि सगळ्यात शेवटी जो येतोय तो R येतोय. आणि म्हणून उत्तरामध्ये जर आपण योग्य क्रम बघायचा असेल आपल्याला तर सगळ्यात शेवटी येणारा अंक असणार आहे 3. त्यानंतर M आणि M आणि O चा विचार केला असता इथे येणार आहे शेवटून दुसरा 5. 3 आणि 5, 3 आणि 5 हे पर्याय येथे दिसत आहेत, येथे दिसत आहेत, येथे आणि इथे हा पर्याय दिसत नाहीये, त्यामुळे हे उत्तर येऊ शकत नाही. आता बघूया पुढे काय येणार आहे. M आणि M यानंतर पुढे येतोय हा O, येथे येतोय हा I आणि इथे देखील काय येतोय I येतोय. I नंतर O येतो, याचा अर्थ शेवटून तिसरं जे लेटर येणार, जे शब्द येणार आहे तो पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. उत्तरात आपल्याला पर्याय क्रमांक A मध्ये शेवटून 3 5 1 दिसतोय, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A. बघाल राहिलेले 2 शब्द यामध्ये जर आपण बघितलं तर हा एक शब्द आणि हा एक शब्द आहे. यात हा 5वं जे लेटर आहे हे आहे G, यातलं 5वं लेटर आहे R. G आणि R मध्ये नंतर काय येतं, R येतं, म्हणजेच येथे शेवटून जर बघितलं तर हा चौथा आणि सगळ्यात पहिल्यांदा जो शब्द येणार आहे तो असणार आहे हा 2 नंबरचा शब्द. क्रम तयार होतोय 2 4 1 5 आणि 3. सो या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. रचना दिलेली आहे, माहिती दिली आपल्याला की A जो आहे हा B पेक्षा मोठा आहे. बघा हा A जो आहे हा B पेक्षा मोठा आहे. याच पद्धतीने B जो आहे हा C पेक्षा मोठा आहे. थोडक्यात हा B C पेक्षा मोठा, याचाच अर्थ असा होतो की A B पेक्षा मोठा आहे आणि A हा C पेक्षा देखील काय असणार आहे, मोठा असणार आहे. या पद्धतीने C हा मोठा आहे D पेक्षा, याचा अर्थ असा होतो की D पेक्षा A मोठा. थोडक्यात या रचनेमध्ये D जो आहे हा सर्वात लहान आहे आणि A जो आहे तो सर्वात मोठा आहे आणि यावरून आपल्याला बरोबरीचा पर्याय निवडायचा आहे. येथे दिलाय C हा A पेक्षा मोठा आहे. येथे जर बघितलं तर C जो आहे हा लहान आहे A पेक्षा, त्यामुळे हा पर्याय योग्य ठरत नाही. येथे दिलाय A हा मोठा आहे D पेक्षा, A हा मोठा आहे D पेक्षा, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. येथे B हा पर्याय योग्य ठरतोय. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 13वा. बघाल 38, त्यानंतर ब्रॅकेटचं चिन्ह दिलंय 125, त्यानंतर त्रिकोण 5, त्यानंतर प्रश्नचिन्ह आणि 63 दिलाय. मध्ये कोणती चिन्हे वापरल्यास पदावली बरोबर येईल. येथे आपल्याला नोट पण दिलेलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी सुद्धा उत्तरातील चिन्ह वापरावयाचं आहे.
थोडक्यात मला हा प्रश्नचिन्ह जो आहे याच्या जागी सुद्धा यातील म्हणजे शेवटचा पर्याय जो आहे हा शेवटचं चिन्ह जे आहे यात टाकून बघावं लागणार आहे. हे सोडवत असताना मी पर्याय कट मेथडचा वापर करतोय. थोडक्यात ए पर्याय जो होता हा बरोबर असेल की नाही हे मला चेक करावं लागणार आहे. हा होता 38. यानंतर पहिल्या स्थानी बेरजेचं चिन्ह, त्यानंतर येतोय 125, त्यानंतर येतोय भागिले, त्यानंतर येतोय तुमचा 5, त्यानंतर या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे बरोबरीचं चिन्ह 63. ही पदावली मला चेक करावयाची आहे. नियमानुसार कंचे भागू बेवमध्ये भागाकाराची क्रिया आधी होणार आहे. त्यामुळे हा येतोय 38 अधिक 125 भागिले 5 म्हटलं तर उत्तर येणार आहे किती 25. या दोघांची बेरीज जर घेतली तर 38 अधिक 25 उत्तर येत आहे 63, जे की दिलेल्या पदावलीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 14वा प्रश्न. बघा, विधान आणि अनुमान. ठीक आहे, हा जो प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न संबंधित आहे वेन डायग्रामशी. हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला तर्क अनुमान या घटकाशी खरं तर हा प्रश्न संबंधित आहे. येथे आपल्याला जर वेन डायग्राम काढता आली तर हा प्रश्न सोडवण्यास आपल्याला मदत होणार आहे. बघूयात आपण याची रचना कशी असते. विधानं दिलेली आहेत 2, यावरून अनुमानं दिली आहेत आणि या अनुमानांवरून पुन्हा येथे 4 पर्याय दिलेली आहेत की अनुमान 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत का, दोन्ही चुकीचे आहेत का, फक्त 1 किंवा फक्त 2 बरोबर आहे का. मुद्दामून येथे वापरताना फक्त एक अचूक, अचूकचा अर्थ होतो योग्य पर्याय. यानंतर बघणार आहोत आपण मांडणी. सर्व टेबल खुर्ची आहेत. सर्व टेबल हा टेबलांचा गोल. सर्व टेबल जे आहेत हे काय आहेत खुर्ची आहेत मित्रांनो. याचाच अर्थ खुर्चीचा जो गोल असणार आहे हा टेबलांच्या गोलाला सामावणार असणार आहे. यानंतर पुढचं विधान जे दिलंय, एकही खुर्ची दिवा नाही. खुर्ची आणि दिव्याचा संबंध नाही. थोडक्यात दिव्याचा जो गोल असणार आहे, दिव्यासाठी जी आकृती काढणार आहे ही खुर्चीच्या आकृतीपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. आणि यावरून अनुमान बघूयात आपण. काही टेबल दिवा आहेत, काही टेबल दिवा आहेत. टेबल मुळात खुर्चीत आहेत. खुर्चीचा दिव्याचा संबंध नाही. ऑब्व्हियसली टेबलांचा दिव्याचा सुद्धा संबंध येणार नाहीये आणि म्हणून काही टेबल दिवा आहे हे अनुमान चुकीचं ठरतंय. एकही टेबल दिवा नाही. एकही टेबल हा दिवा नाहीये, दोघांचा संबंध नाहीये. त्यामुळे केवळ अनुमान 2 जे आहे हेच बरोबर आहे. म्हणून या प्रश्नामध्ये फक्त बी, फक्त 2 अचूक हा पर्याय योग्य ठरतो. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न, एका मुलीकडे बोट दाखवून निलेश म्हणाला, ती माझ्या आजीच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. तर अपूर्वचे येथे अपूर्वाऐवजी शब्द हवा होता निलेश. तर निलेशचे त्या मुलीशी असलेले नाते कोणते. आजीला फक्त मुलगाच आहे. आजीला केवळ एकच मुलगा आहे हे आपल्याला कळायला हवं इथे. आणि म्हणून बघूयात आपण हा निलेश. रचना आपण सर्वात प्रथम समजावून घेऊयात. आणि ही आहे मुलगी. ज्या मुलगीविषयी निलेश बोलतोय ती मुलगी. एका मुलीकडे बोट दाखवून निलेश म्हणाला, ती माझ्या आजीच्या, निलेशच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाची. थोडक्यात या आजीला मुलगा जो आहे तो काय आहे एकुलता एक मुलगा आहे. जर निलेश स्वतःच्या आजीच्या एकुलत्या एका मुलाविषयी बोलतोय याचाच अर्थ हा एकुलता एक मुलगा म्हणजेच निलेशचे कोण असणार आहेत मित्रांनो वडील असणार आहेत. आता या एकुलत्या एक मुलाची ती काय आहे मुलगी आहे. थोडक्यात याची ही काय आहे मुलगी. या मुलीचे हे कोण असणार आहेत बाबा. निलेशचे बाबा मुलीचे बाबा जर एकच आहेत तर याचा अर्थ निलेश आणि मुली याच्यामध्ये जो संबंध असणार आहे निलेश जो असणार आहे या मुलीचा कोण असणार आहे भाऊ असणार आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर ठरतंय. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. एका माणसाच्या रांगेत मधल्या माणसाचा क्रमांक किती आहे 22 आहे. तर रांगेत एकूण किती माणसं आहेत. यापूर्वीही ही प्रश्न सेम प्रश्न अशाच पद्धतीचे या टाईपचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. मध्यभागी जो माणूस बसलाय त्याचा क्रमांक किती आहे मित्रांनो 22 आहे. याचाच अर्थ इकडच्या बाजूला 21 माणसं आणि इकडच्या बाजूला देखील 21 माणसं असणार आहेत. एकूण माणसं किती तर 21 अधिक 21 हे 42 आणि मध्यभागी बसलेला हा एक माणूस जर आपण पकडला तर उत्तर येत आहे एकूण 43 माणसं असणार आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर ठरतंय. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल अंकमालिकांशी संबंधित असणारा प्रश्न. 3, 5, 9, 17, 33, 65, 129 जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतंय की 3ची दुप्पट घेतली असता 6 त्यातून 1 वजा केला तर उत्तर येत आहे 5. यानंतर 5 गुणिले 2 म्हटलो मी
आणि 5 गुणिले 2 येते उत्तर 10, त्यातून 1 घालवला तर उत्तर येणार आहे 9. त्यानंतर पुन्हा 9 गुणिले 2 म्हटलं असता 9 दुने 18 वजा 1 घेतला असता उत्तर किती येत आहे 17. आणि याच हिशोबाने पुढे जर गेलो तर हा 129 त्याची दुप्पट घेतली असता उत्तर येणार आहे 258. त्यातून मात्र 1 वजा केला तर उत्तर येत आहे 257. प्रश्नाचं उत्तर आहे 257, पर्याय क्रमांक बी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न, 18वा प्रश्न. काही बैल वर्तुळ आहेत, काही बैल वर्तुळ आहेत, सर्व वर्तुळ सिंह आहेत. सर्वप्रथम मी डायग्राम काढून घेतो. येत आहे काही बैल, काहीच बैल. हा जर बैलांचा गोल असेल तर यातले काही बैल वर्तुळ आहेत. थोडक्यात वर्तुळांचा गोल जो असणार आहे तो असा छेदणारा गोल असणार आहे. मात्र सर्व वर्तुळ जी आहेत ही सिंह आहेत. सर्वच्या सर्व वर्तुळ सिंह आहेत, म्हणून सिंहांचा जो गोल असणार आहे तो वर्तुळांच्या गोलाला सामावणारा गोल असणार आहे. हा सिंहाचा गोल. आणि यावरून अनुमान काय बघूया. सर्व सिंह वर्तुळ आहेत. आपण बघतोय की सर्व सिंह ही वर्तुळ नाहीये, तिथे वर्तुळांचा गोल लहान आहे, त्यामुळे हे विधान किंवा हे अनुमान चुकीचं आहे. सर्व बैल वर्तुळ आहेत. सर्व बैल जी आहेत ही वर्तुळात येत आहेत का? बिलकुल नाही. का? आपल्याला सांगितलंच आहे काही बैल वर्तुळात येत आहेत, त्यामुळे हे विधान देखील चुकीचं आहे. काही बैल सिंह आहेत. बघा, बैलांचा गोल, वर्तुळांचा गोल हा एकमेकांना छेदणारा आहे. सिंहांचा गोल हा वर्तुळांच्या गोलाला सामावून घेतोय. येथे बैल आणि वर्तुळ हे एकत्र असताना ऑब्व्हियसली सिंह आणि बैल सुद्धा एकत्र येतात, म्हणून काही बैल जे आहेत हे सिंह आहेत, हे विधान योग्य ठरत आहे. याच पद्धतीनं काही सिंह जी आहेत ही बैल ठरतात. अनुमान चौथंही बरोबर येत आहे. आणि यावरून आपण म्हणू शकतो की केवळ अनुमान 3 आणि 4 हे बरोबर आहे. पर्यायात बघितलं तर उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 3. फक्त 3 आणि 4 बरोबर. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न 19वा. पुन्हा प्रश्न जो आलेला आहे हा सांकेतिक लिपीशी संबंधित आलेला आहे. जवळजवळ हा तिसरा चौथा प्रश्न असणार आहे या पेपरमध्ये. बघणार आहात फिरोजाबाद हा शब्द या पद्धतीनं, तर हा अहमदाबाद जो शब्द आहे, सॉरी AHM, हा ठीक आहे, हा शब्द कसा लिहिला आहे आपल्याला बघायचं आहे. फिरोजाबाद जर आपण अक्षर नीट ऑब्झर्व केली आणि या शब्दामधली अक्षर नीट ऑब्झर्व जर केली तर आपल्याला असं दिसून येत आहे की हीच अक्षरं या शब्दगटात सुद्धा आलेली आहेत, फक्त त्यांचा क्रम बदललाय. आणि तो क्रम कसा बदललाय तर हा FIR जो होता तो शेवटी आलाय. त्यानंतर OZA जो आहे हा मध्यभागी आलेला आहे. त्यानंतर BAD जो शेवटी गट होता तो प्रथम स्थानी आलेला आहे. आणि याच पद्धतीनं जर आपण बघितलं तर पहिले असणारा हा AHM हा शेवटी येणार आहे. त्यानंतर ADA आम्ही ADA लिहिला आहे. त्यानंतर लिहिलाय BAD, आहे तुमचा BAD. आणि हा पर्याय जर मी बघितला तर तो मला दिसतोय पर्याय क्रमांक 1 मध्ये. यानुसार याचं उत्तर ठरतंय पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. 20वा प्रश्न आहे अंक मालिकांशी संबंधित आहे. मालिकेमध्ये 3 प्रश्नचिन्ह दिलेली आहेत. यावरून लक्षात येतं आपल्याला की ही मालिका जी आहे ही एक सिंगल मालिका नसून 3 मालिकांचं मिश्रण असू शकेल. ठीक आहे, किंवा हे कशात लक्षात घ्यावं आपल्याला, कशात म्हणजे कशाला लक्षात येत आहे हे 3 मालिका असतील तर बघा, एकानंतर 2 लागलीच पुन्हा 1 पुन्हा 2 म्हणजे मालिकेमधील अंक जे आहेत ती मागे आणि पुढे येत आहेत. म्हणजे 1 नंतर 2 पुन्हा मागे 1 पुन्हा पुढे 2, तेव्हा समजायचं आपल्याला की हे मालिकांचं निश्चितच काय असणार आहे, मिश्रण असणार आहे. आणि म्हणून 3 गट, म्हणून मी इथे तिघांचा गट जर म्हटला तर एकानंतर 2 अक्षर, सॉरी एकानंतर ही 2 अंक वगळता पुढे आलाय 2, त्यानंतर 2 अंक वगळून 3, त्यानंतर 2 अंक वगळून 4, आणि म्हणून 2 वगळून शेवटी जे येणार आहे ते उत्तर किती येणार आहे, इथे 5 येणार आहे. आणि या या पर्यायांमध्ये जर आपण बघितलं तर येथे शेवटी 5 पर्याय फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत होता, आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. मुद्दामून मालिका आपण पूर्ण करूयात. येथे यानंतर 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 किती येणार आहे 8, येथे येणार आहे 8 जो की इथे दिलेला आहे. त्यानंतर हा 1, त्यानंतर 3, त्यानंतर 2 5 आणि त्यानंतर 2 जर म्हटलं इथे येतोय 7, उत्तर येत आहे पर्याय क्रमांक B. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न 21वा. पुन्हा प्रश्न जो आहे हा अंकांशी संबंधित प्रश्न आहे. हा प्रश्न जो आहे हा परस्पर संबंध या घटकाशी निगडीत आहे, ज्यात 7चा जो संबंध 52शी असणार आहे तो संबंध 13चा आपल्याला शोधावयाचा आहे. बघायला इथे 7चा मी जर वर्ग घेतला, 7चा वर्ग तो येतोय 49 आणि त्यात 3 मिसळले तर उत्तर येत आहे 52. याच पद्धतीनं जर मी 13 घेतला तर हा 13चा वर्ग मी घेतोय जो की येतोय 169 अधिक 3 मिसळले असता उत्तर येणार आहे 172, जे दिलंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल 22वा प्रश्न. येथे एकूण 22 ते 25 पर्यंतची म्हणजे 22, 23, 24 आणि 25 अशी 4 प्रश्न या आकृतीशी संबंधित प्रश्न आहेत. बघूयात आपण.
सोबतच्या आकृतीत त्रिकोण जो आहे तो त्रिकोण ए जो आहे हा त्रिकोण ए जो आहे हा कलाकारांना या कलाकार लोकांचं प्रतिनिधित्व करतो. वर्तुळ बी जे आहे हे वकील असणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करते आणि आयत जो दिलेला आहे आपल्याला हा आयत जो आहे हा सी हा लेखक असणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. आणि यावरून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, किती व्यक्ती लेखक आहेत, किती व्यक्ती लेखक आहेत. थोडक्यात आयतात असणाऱ्या व्यक्ती. आपल्याला कंडिशन दिलेली आहे की किती व्यक्ती लेखक आहेत पण कलाकार नाहीत व वकीलही नाहीत. थोडक्यात आपल्याला अशी लोक शोधायची आहेत जी या त्रिकोणात आणि गोलात नाहीये परंतु कशात आहेत, फक्त या आयतात आहे. आणि येथे आपण जर बघितलं तर केवळ या व्यक्ती ज्या आहेत या आयतामध्ये दिलेल्या आहेत आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल 23वा प्रश्न हा देखील याच आकृतीवर विचारलेला आहे. आपल्याला कलाकार व वकील असणाऱ्या, थोडक्यात कलाकार पण असाव्यात आणि वकील पण असाव्यात, याचा अर्थ त्रिकोणात पण असाव्यात आणि गोलात पण असाव्यात असणाऱ्या व्यक्ती पण लेखक नसणाऱ्या, जे थोडक्यात आयतामध्ये नकोय पण वकील त्रिकोण आणि गोल यामध्ये असणारी आपल्याला या व्यक्ती शोधून काढायच्या. इथे जर आपण नीट बघितलं तर मुळात त्रिकोण आणि गोलामध्ये असणारा एकमेव अंक कोणता येतोय, 11 येतोय, राईट. परंतु हा 11 अंक जो आहे हा कशात दिलेला आहे, आपल्याला आयतात दिलेला आहे. परंतु आपल्याला त्या व्यक्ती लेखक नसणाऱ्या हव्या आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर आपण म्हटलं अशा व्यक्ती आपल्याला मिळत नाहीये, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत 24वा प्रश्न. बघाल किती कलाकार असणाऱ्या व्यक्ती वकीलही आहेत व लेखकही आहेत. थोडक्यात येथे कलाकार, वकील आणि लेखक असणारा म्हणजे तीनही आकृत्यांमध्ये येणाऱ्या व्यक्ती आपल्याला बघायच्या आहेत. आणि इथे जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर एकमेव या 11 व्यक्ती असतील ज्या या तीनही आकृत्यांमध्ये येतात आणि म्हणून याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत, अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत पण वकील नाहीत. थोडक्यात हा गोल वगळता उरलेल्या व्यक्ती जर बघितल्या तर 5, 9 आणि 14 यामध्ये लेखक आणि कलाकार म्हणजे दोन्ही आकृत्यांमध्ये असणारा अंक कॉमनली तो येतोय 9. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 26. गणिताची सुरुवात झाली आहे मित्रांनो. आतापर्यंतची 25 प्रश्न जी होती ही बुद्धिमत्ता या घटकावर विचारलेली होती. हा जो ठाण्याचा पेपर आहे यामध्ये 25 प्रश्न बुद्धिमत्ता आणि 25 प्रश्न गणिताची विचारलेली आहेत. वेळेचा विचार करणं फार गरजेचं असणार आहे. आपला स्पीड हा मेंटेन असला पाहिजे जेणेकरून सर्व प्रश्न आपण सोडवू शकू. बघणार आहोत आपण 26वा प्रश्न. यामध्ये पदावली दिलेली आहे आपल्याला आणि या पदावलीमध्ये आपण बघतोय गुणाकार, गुणाकार, गुणाकार आणि बेरीज या क्रिया दिलेल्या आहेत. सर्वप्रथम पदावली सोडवताना कंचे भागुबेव नियमानुसार आपण गुणाकार करणार आहोत. गुणाकारात येथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा अंक दिसतोय 0. शून्याने या सगळ्या अंकांना गुणलं असता याचं उत्तर येणार आहे 0. यापुढे मात्र अधिकचं चिन्ह हा 1 केला असता उत्तर येणार आहे 1, जे दिलंय पर्याय क्रमांक बी मध्ये. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 27वा. एका जंगलात 2 वर्षापूर्वी 20,000 आंब्याची झाडे होती. वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यांची 6% घट होते. तर आज त्या जंगलात आंब्याची झाडे किती असतील? अवमूल्यनाशी संबंधित प्रश्न आहे हा. आपण मशीन आणि तिचं अवमूल्यन या ट्रिकनं हा प्रश्न सोडवणार आहोत. बघाल जंगलात असणारी एकूण 2 वर्षापूर्वी किती झाडं होती? 20,000. म्हटल्यावर पी ची किंमत इथे घेतोय मी ही 20,000. यानंतर दर जो आहे, घटीचा जो दर आहे ज्याला आपण आर न दाखवतो तो आहे 6%. यानंतर आपण म्हणणार आहोत किती वर्षानंतर, तर एन वर्ष जी आहेत ही 2 वर्षे आहेत. आता 2 वर्षानंतर किती झाडे असतील यासाठी बघा सूत्र होतं एन वर्षानंतरची किंमत किंवा एन वर्षानंतर असणारी झाडांची संख्या. तर हा येतोय पी गुणिले 1 वजा आर छेद 100 त्याचा घात एन. पी झाडांची संख्या ती होती 20,000 गुणिले हा येतोय 1 वजा 6 छेद 100 आणि हे किती येतात 2 वर्ष. याला 2ने भाग दिला असता 2×6 आणि हा आलाय तुमचा 50. यानंतर हा 20,000 गुणिले 50 × 50 वजा 3 जर म्हटलो आपण तर येणारे उत्तर 47 छेद किती 50. पण याचा किती वेळा गुणाकार, याचा काय सांगितलाय वर्ग, म्हणून येथे पुन्हा मी हा 47 छेद किती घेतोय 50 घेतोय. भागाकार दिला असता 1 0 1 0 1 आणि 1 0. 5 गुणिले 5 म्हटलं तर उत्तर येणार आहे 25. 25 × 25 25 8 200. थोडक्यात गुणाकारामध्ये आता हा 8
गुणिले 47 गुणिले 47. त्यांचा गुणाकार घ्यायचा आहे. मी 47 गुणिले 47 त्यांचा प्लेन गुणाकार घेईन किंवा माझ्याकडे ट्रिकही आहे. बघाल 47 गुणिले 47 यांचा गुणाकार घेतला असता 7 7 49, 7ला 4, 7 चोक 28 आणि 4 32, आलाय 0, 4 7 28, 7ला 2, 4 चोक 16 आणि 2 आलाय 18, आलाय 9, 8 2 10, चला 1, 8 1 9 3 12, चला 1, उत्तर येणार आहे 2209. थोडक्यात 8 गुणिले 2209. 8ने याला गुणला असता 8 9 72, चला किती आलाय 7, 8 0 0 हा 7, 8 दुने 16, चला 1, 8 दुने 16 आणि 1 17, उत्तर येणार आहे 17,662 झाडे ही आज रोजी शिल्लक राहणार आहेत. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल रिया आणि तिच्या 4 मैत्रिणींच्या वयांची सरासरी. रिया आणि तिच्या 4 मैत्रिणी म्हणजे एकूण व्यक्ती ज्या आहेत त्या 5 आहेत. यांच्या वयाची सरासरी 24 वर्ष दिले. यांच्या वयांची बेरीज जर आपल्याला घ्यायची असेल तर 24 गुणिले 5, उत्तर येणार आहे 120. यांच्या वयाची बेरीज असेल. याशिवाय त्यांची वय अनुक्रमे आपल्याला एम च्या फॉर्म मध्ये अनुक्रमे त्यांची वय दिलेली आहेत, जी की या पद्धतीने आहेत. तर एम ची किंमत काय असणार हे आपल्याला काढायला लावलेलं आहे. बघा सोल्युशन फॉर दिस. यासाठी मी या सगळ्या व्यक्ती ज्या दिलेल्या होत्या यांच्या वयांची बेरीज घेणार आहे, जी की 3m वजा 2 अधिक 2m अधिक 7 अधिक कंसात 4m वजा 7 अधिक हा येतोय 3m अधिक हा येतोय तुमचा 3m अधिक 2 बरोबर या सगळ्यांच्या वयांची बेरीज 24 गुणिले एकूण व्यक्ती 5 होत्या, उत्तरात 24 पंचे 120. आणि इथे जर आपण बघितलं तर सर्वप्रथम मी एम जे होते यांची बेरीज घेतोय. 3m अधिक 2 5m, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15m आलेले आहेत. येथे जर आपण बघितलं तर अधिक 7 वजा 7 वजा 2 आणि अधिक 2 कॅन्सल होणार आहे. इथे येणार आहे अधिक 0 बरोबर किती येतोय 120. आणि म्हणून एम ची किंमत काढण्यासाठी या 120 ला या 15 ने भाग देणार आहे. 15 8 20 असेल तर येते तुमचं 8. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर ठरत आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 29वा. बघाल एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन त्याच्या मापांची बेरीज जी आहे ती 170 डिग्री दिलेली आहे. पूरक कोन म्हणजे काय तर ज्या दोन कोनांची बेरीज 180 डिग्री असेल त्यांना आपण म्हणतो पूरक कोन, आणि ज्या दोन कोनांची बेरीज ही 90 डिग्री असेल त्यांना म्हणतो आपण कोटी कोन. थोडक्यात यांची बेरीज येते 180 डिग्री. आता आपल्याला जो कोन शोधावयाचा आहे त्याचं माप किती तर या मापाला मी मानून घेतोय तो जो कोन असणार आहे तो असणार आहे x डिग्रीचा, राईट. आणि म्हणून हा एक आणि त्याचा पूरक कोन यांची बेरीज 180 येणार आहे. म्हणून जो पूरक कोन असणार आहे तो मला मिळणार आहे कसा तर पूरक कोन मिळवण्यासाठी या 180 डिग्रीतून मी ही x डिग्री जी आहे हा जो कोन आहे याला वजा केलाय. याच पद्धतीनं x डिग्रीचा कोटी कोन काढण्यासाठी मी या 90 डिग्रीतून हा x डिग्री वजा करतोय. आता मला सांगितलंय की या दोघांच्या मापांची बेरीज 170 आहे. त्यामुळे समीकरण काय तयार होतंय बघा 180 वजा x अधिक हा 90 वजा x बरोबर दोघांची बेरीज किती दिली होती आपल्याला 170 दिली होती. आणि म्हणून यांची बेरीज घेतली असता 180 आणि 90 म्हटलं तर 270 येत आहे. वजा x अधिक वजा x म्हटलं तर हे वजा 2x येणार आहे. हे येतं 170. हा वजा 2x जर इकडे घेतला तर हा अधिक होणार आहे. 170 इकडे घेतला तर 270 वजा 170 येणार आहे. 2x ची किंमत मला 100 मिळाली आहे. म्हणून x ची किंमत किती येणार आहे 50 डिग्री येणार आहे कोणाचं माप. पर्याय क्रमांक बी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. मंगला तिच्या घरापासून चालायला सुरुवात करते आणि पश्चिमेकडे 85 मीटर अंतर जाते. मंगलानं तिच्या घरापासून चालायला सुरुवात केलेली आहे. बघा मी आकृती काढतोय. हे वाचत असतानाच आपण आकृती काढून घेणं, वेळ वाचवायचा असेल तर आकृती काढता आली पाहिजे. मंगला नावाची व्यक्ती जी आहे तिचं घर इथे आहे. ती 85 मीटर अंतर अंदाजे मी हे 85 मीटर अंतर घेतलेलं आहे. ती कुठे गेलेली आहे पश्चिमेकडे गेलेली आहे. पश्चिमेकडे तोंड असताना आता मंगला जी आहे ती डावीकडे वळालेली आहे. बघा पश्चिमेकडे तोंड आणि डावीकडे वळतोय. थोडक्यात खालच्या बाजूला म्हणजेच दक्षिणेकडे वळणार आहे मंगला. ती 50 मीटर अंतर गेलेली आहे. आकृती प्रमाणशीर काढली पाहिजे. यानंतर काय होत आहे 50 मीटर चालली आहे ती. त्यानंतर ती उजवीकडे वळते. मंगलाचं तोंड जे आहे हे दक्षिणेकडे असताना उजवी दिशा म्हणजेच पश्चिमेकडे ती वळणार आहे. ती पुन्हा किती अंतर चालली आहे 34 मीटर. थोडक्यात हे 34 मीटर अंतर चालून मंगला आता पश्चिमेकडे या बाजूला आलेली आहे. यानंतर ती पुन्हा उजवीकडे वळालेली आहे. पश्चिमेकडे तोंड असताना उजवा हात वरची बाजू याचा अर्थ ती पुन्हा किती आली मित्रांनो 50 मीटर. हे 50 मीटर अंतर क्रॉस करून मंगला बरोबर
या रेषेच्या इथे सरळ रेषा जर आपण ओढली तर मंगला इथे येऊन पोहोचली आहे. जर आता ती उजवीकडे वळाली, बघा तोंड आहे उत्तरेकडे, उजवीकडे, म्हणजे ती कुठल्या बाजूला वळणार आहे? पूर्वेकडे. आणि किती अंतर जाणार आहे? 45 मीटर. येथून सुरुवात होऊन इकडे ती 45 मीटर येते, त्यातलं हे अंतर किती झालं? 34 झालं. 45 मधनं 34 गेलं, याचा अर्थ मंगला अजून पुढे 11 मीटर आलेली आहे. 34 मीटर अधिक किती मीटर? 11 मीटर आलेली आहे. हे टोटल अंतर जर आपण म्हटलं तर किती झालंय? 45 मीटर झालेलं आहे. मंगला येथे आल्यानंतर कुठे पोहोचली आहे? बँकेत पोहोचली आहे. इथे असणार आहे बँक. तर बँकेचं घरापासूनचं अंतर किती असणार आहे? बघा, मला घरापासून इथपर्यंतचं अंतर माहिती आहे. हे टोटल डिस्टन्स होतं 85 आणि या 85 मधून हे 11 जे होतं हे मी वजा केलेलं आहे. उत्तर येणार आहे 74 मीटर. मंगला जी आहे ही घरापासून पश्चिमेच्या बाजूला 74 मीटर अंतरावर आता असणार आहे. थोडक्यात बँक जी आहे ती घरापासून 74 मीटर पश्चिमेकडे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 31 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती. बागेचा आकार कसा आहे मित्रांनो? चौरसाकृती, म्हणजे याच्या सगळ्या बाजू ज्या असणार आहेत, चारही बाजू काय असणार आहेत? समान असणार आहेत. आणि कोण? चारही काटकोन असणार आहेत. 4 पदरी तारेचे कुंपण. किती पदरी? 4 पदरी तारेचे कुंपण आपल्याला बनवायचे असेल तर किती मिलीमीटर लांबी लागणार आहे? बघा, तार लागणार आहे मिलीमीटर. मीटर आपल्याला पुढे उत्तर जी काढायची आहेत ही मिलीमीटर मध्ये काढायची आहेत. बघूयात आपण. सर्वप्रथम बाग जी असणार आहे ही चौरसाकृती, म्हणजे याच्या चारही बाजू 80 मीटर, इकडेही 80 मीटर, इकडेही 80, इकडे 80 म्हटलो तर या चौरसाची परिमिती जी येणार आहे, थोडक्यात बागेची परिमिती जी येणार आहे मित्रांनो ती किती येणार आहे? 80 गुणिले 4 म्हटलं असता 320 मीटर येणार आहे बागेची परिमिती. आता आपल्याला जे कुंपण करायचंय हे 4 पदरी करायचं, म्हणजे तार जी फिरणार आहे ही 4 वेळा फिरणार आहे. थोडक्यात या 320 गुणिले मी किती करणार आहे? इथे 4 करणार आहे. हा 0, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 1280 मीटर तार आपल्याला लागणार आहे. परंतु आपल्याला जी उत्तरं दिली आहेत ही मिलीमीटर मध्ये दिलेली आहेत. 1 मीटर बरोबर किती मिलीमीटर? तर 1 मीटर बरोबर यास किती येणार आहे? तर 1000 मिलीमीटर येणार आहे. आणि म्हणून आपल्याला याला मिलीमीटर मध्ये जर बदलायचं असेल तर याला गुणिले किती म्हणावं लागणार आहे मित्रांनो? 1000 म्हणावं लागणार आहे. उत्तरामध्ये आपण जर बघितलं तर 128, त्यापुढे हा 1 आणि हे 3 असे एकूण 4 शून्य जर घेतले तर हे येणार आहे मिलीमीटर. याला पुन्हा घातांकात बदलायचं असेल तर हा 128 येतोय गुणिले 10चा कितवा घात येणार आहे? हा 4था, कारण यावर शून्य किती होती? 4 शून्य होती. हे येणार आहे तुमचं उत्तर 128 गुणिले 10चा 4था घात, जे उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल 32वा प्रश्न. सुंदर प्रश्न आहे, रचनेवरचा प्रश्न आहे. प्रदीप, प्रकाश, प्राची आणि प्रज्ञा ही 4 भावंड आहेत. प्राचीचं वय जे आहे हे प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. त्यानंतर प्रदीपचं जे वय आहे हे प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. आणि प्रकाश जो आहे याचं वय प्रज्ञाच्या वयाच्या काय आहे? तिप्पट आहे. तर या चौघात जुळी भावंडे कोणती असणार आहेत? जुळी भावंड म्हणजे काय? ज्यांचं वय समान असेल ती भावंडे काय झाली? जुळी झाली. इथे बघूयात आपण. मी लिहिला इथे प्रदीप, नंतर प्रकाश, त्यानंतर प्राची आणि लिहितोय आपण इथे प्रज्ञा. बघा, पहिली ओळ जी होती ती दिली आपल्याला. प्राचीचं जे वय आहे हे प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. मी प्रज्ञाचं वय जर x मानलं तर प्राचीचं वय 1.5 पट. 1.5 पट म्हणजे किती? 1.5, ज्याला मी साधारण पूर्णांकात लिहायचं असेल तर लिहिणार आहे 3/2. 3/2 चा अर्थ काय होतो मित्रांनो? हा होतो 1/5, 1.5 पट. आणि आता पुढे प्रदीप जो आहे त्या प्रदीपचं वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. प्रदीपचं वय प्राचीच्या वयाचा दुप्पट. प्राचीचं वय होतं 3/2, त्याचं वय दुप्पट म्हटल्यावर गुणिले 2 केला असता 2 कॅन्सल झाल्यावर त्याचं वय येणार आहे 3x. याप्रमाणे प्रकाशचं वय आहे हे प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. प्रज्ञाचं वय किती होतं मित्रांनो? x, म्हणून प्रकाशचं वय किती येणार आहे? 3x. या वयांमध्ये जर आपण बघितलं तर समान वय असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या आहेत प्रदीप आणि प्रकाश, आणि म्हणून जुळी भावंड असणार आहेत प्रदीप व प्रकाश. पर्याय क्रमांक डी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. 33वा प्रश्न. बघाल, क्रमानं येणाऱ्या 2 धन विषम संख्यांचा गुणाकार. हे मेन्शन केलं इथं की संख्या या विषम असणार आहेत आणि धनसंख्या असणार आहेत, धनपूर्णांक असणार आहे ती धन विषम संख्या. यांचा गुणाकार किती हवाय आपल्याला? 255 हवाय. तर त्या संख्या कोणत्या? येथे संख्या x आणि पुढची संख्या x+2 मानून त्यांचा गुणाकार घेतला तर आपल्याला वर्ग समीकरण मिळणार आहे जे की जास्त वेळ खातं, आणि म्हणून मी येथे जी वापरणार आहे ती मेथड वापरणार आहे पर्याय कट.
पण तत्पूर्वी बघा, मला माहिती दिली होती धन विषम संख्यांविषयी. येथे जर बघितलं तर 16 सम होता, त्यामुळे हा पर्याय येणार नाहीये. येथे जर बघितलं तर क्रमागत 2 विषम संख्या सांगितल्यात आपल्याला, क्रमाने येणाऱ्या या दोन्ही संख्या विषम आहेत, 15 आणि 15, मात्र त्या क्रमागत 2 संख्या वेगवेगळ्या नाहीयेत, त्यामुळे हाही पर्याय येणार नाहीये. येथे बघितलं तर 13 आणि 15 2 क्रमागत विषम संख्या, 15 आणि 17 2 क्रमागत विषम संख्या. बघा 13 आणि 15चा गुणाकार जर केला तर हा 13 गुणिले 15 घेतला असता 15 त्रिक 45, हातच्याला 4, 15 1 15 आणि 4 19, उत्तर 195 आहे. मला उत्तर होत आहे 255. पर्याय एकच उरला होता, म्हणून उत्तर सुद्धा असणार आहे पर्याय क्रमांक 3 सी. ज्या संख्या असणार आहेत 15 आणि 17, बघा 15 गुणिले 17 घेतला असता 17 5 85, हातच्याला 8, 17 1 17 आणि 8 जर घेतलं उत्तर तर येत आहे 25. थोडक्यात उत्तर आलंय तुमचं 255. हे कंडिशन जी सॅटिस्फाय झाली आहे, उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, पुढीलपैकी कोणत्या बेरीज आणि वजाबाकीचे उत्तर मूळ संख्या येत नाही? अतिशय महत्वाचं, मूळ संख्या येत नाही. थोडक्यात संयुक्त संख्या येत असेल, बघणार आहोत आपण. ही पदावली सोडवली मी. 18 वजा 9, 18 वजा 9 किती आलंय 9, वजा 0 उत्तर किती येत आहे 9, आणि 9 ही मूळ संख्या नाहीये. याचाच अर्थ या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 ए. बघाल, कारण खाली जर आपण या पदावल्या सोडवल्या तर 25 आणि 5 30, 30 वजा 17 घेतलं तर उत्तर येत आहे 13, जी की एक मूळ संख्या आहे. 27 वजा 8 घेतला असता 19, 19 मधून पुन्हा 2 घालवले 17, ती सुद्धा एक मूळ संख्या आहे. 32 मधून 20 गेले 12, अधिक 7 घेतला असता 19, ही सुद्धा एक मूळ संख्या आहे. त्यामुळे ही तीनही उत्तर जी आहेत ही आपल्याला जी शोधावयाची होती ती मूळ संख्या येत नाही. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, 35वा प्रश्न. 7663 या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आपल्याला स्थानिक किमती संबंधी हा प्रश्न विचारलेला आहे. बघा मित्रांनो, संख्या जी दिली होती ती दिली होती 7 6 6 3 आणि 6च्या स्थानिक किमतीतील 6 हे 2 वेळा आले. प्रथम हा पहिला 6 जर आपण घेतला तर याची स्थानिक किंमत येणार आहे 600, कारण तो शतक स्थानी होता. या 6ची किंमत येणार आहे 60, कारण तो दशक स्थानी होता. यातील फरक मला विचारलेला आहे. वजाबाकी घेतली असता 0तून 0 0, 0तून 6 गेला, थोडक्यात 10तून 6 गेला असता 4, हा 6 वजा 1 उत्तर किती येणार आहे 5. उत्तर येत आहे 540, जे दिलंय पर्याय क्रमांक सी मध्ये. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. 36वा प्रश्न. बघाल, 56 भागिले 8 या उदाहरणात, थोडक्यात 5656 भागिले 8 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला. भाजक म्हणजे काय? ज्याने भाग देतो ती संख्या. थोडक्यात इथे भाजक काय झाला 8 झाला. त्याला जर एकानं कमी केला तर भागाकार कितीने वाढेल? सर्वप्रथम आपल्याला हे गणित सोडत असताना हा 5656 होता, याला सर्वप्रथम मी 8ने भाग देतोय. 8 7 56, 5ला भाग जात नाही म्हणून 0, पुन्हा 56, 8 7 56, हा भागाकार आलाय 707. यानंतर भाजक 1 ने कमी केला, 8 वजा 1 7 येणार आहे. आता पुन्हा 5656 या 7ने भाग देतोय. 7 8 56, 5ला भाग जात नाही म्हणून 0, पुन्हा 7 8 56, उत्तर आलंय 808. उत्तरात किती वाढ झालेली आहे यासाठी या 808 मधून हा 707 मी वजा करतोय. आता तो 7 गेला 1, हा 0, हा 1, उत्तर येणार आहे तुमचं 101 ने संख्या वाढणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, 37वा प्रश्न आहे. एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी 10 ने गुणले असता गुणाकार कितीने कमी झाला? 30 ने कमी झाला. तर ती संख्या कोणती? मानून घेऊया ती संख्या जर x असेल, ती संख्या जी आहे मित्रांनो ती मी मानतोय ती काय असणार आहे? ती संख्या x मानू. तर बघा, 16 ने गुणण्याऐवजी 16 ने गुणलं असता संख्या होणार आहे 16x. आता 10 ने जर गुणलं तर ती संख्या होणार आहे 10x. फरक कितीचा पडतोय? 30चा पडतोय. याचा अर्थ 16x आणि 10x मध्ये असणारा फरक जो असणार आहे तो 30चा असणार आहे. थोडक्यात यांची वजाबाकी किती आलेली आहे? 30 आलेली आहे. 16 वजा 10 घेतला तर हा येतोय 6x, बरोबर येतोय 30, आणि म्हणून x ची किंमत किती ठरणार आहे? तर 30/6, उत्तर येणार आहे 5. ही संख्या असणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघतोय मित्रांनो. बघाल, 38वा प्रश्न. अपूर्णांकांशी संबंधित प्रश्न आहे. 5/6 अधिक 2/3 अधिक 4/3 हे कंसात दिलंय गुणिले 5/2 भागिले 3/4. ही पदावली सोडवण्यासाठी सर्वप्रथम मी कंचे बाहुबेव नियम जर वापरत असेल तर मी कंस सोडून घेणार आहे. जसं की बघा, 5/6 अधिक कंसात
छेद समान असताना अंशांची बेरीज. 4 आणि 2 किती आलाय? 6 आलाय. भागिले पुन्हा हा 3. त्यानंतर गुणिले 5/2. भागाकार जो होता याला मी गुणाकारात परावर्तित करतोय, बदलतोय, तेव्हा 3/4 जो होता तो होणार आहे 4/3. आता बघाल आलाय 5/6 अधिक हा 6/3 म्हटलं तर उत्तर येते 2 गुणिले 5/2 गुणिले 4/3. क्रिया करताना पहिल्यांदा गुणाकाराच्या क्रिया हा 2 आणि 2 इथे कॅन्सल होतोय. हा 5/6 अधिकचं चिन्ह ऍज डिस ठेवलंय. यांचा गुणाकार करताना 5 किती आलाय? 20 आलाय. छेदस्थानी आलाय हा 3. छेद समान नाहीयेत, पहिल्यांदा छेद समान करायचा आहे. हा 6 आणि हा 5 अधिक 3 ऐवजी मला 6 ऍडजस्ट करायचं असेल तर 3 गुणिले 2, 3 दुने किती आलाय? 6. वर सुद्धा 20 गुणिले 2 किती येणार आहे? हा 40. आणि छेद समान असताना हा आलाय तुमचा 45 छेद किती? 6. आता याचं संक्षिप्त रूप 3 ने भाग दिला असता 3 दुने 6 आणि 15 त्रिक 45 उत्तर येणार आहे 15/2 जे दिला आहे पर्याय क्रमांक बी मध्ये. यानुसार हा प्रश्न सोडवलाय आपण. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. 150चा शेकडा 60 काढून पुन्हा येणाऱ्या संख्येचा शेकडा 60 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली? मूळची संख्या किती आहे मित्रांनो? 150 आहे, बरोबर. आणि म्हणून सर्वप्रथम मी तिचे 60 आणि पुन्हा त्या संख्येचे 60% काढून घेणार आहे. बघा मांडणी कशी करतोय मी. 150चे 60% पुन्हा आलेल्या उत्तराचे 60% मला काढून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी मी काय करतोय? 150 गुणिले 60/100 पुन्हा गुणिले किती म्हणतोय इथे? 60/100 म्हणतोय. हे उत्तर काढण्यासाठी 1 1 0 1 हा 1 0 गेलेला आहे. पुन्हा यातला 1 0 1 0 गेलाय. 5 दुने 10 5 त्रिक 15 बे 1 बे बे त्रिक 6 3 त्रिक 9 9 गुणिले 6 घेतला असता उत्तर आलंय 54. कितीने कमी झाली? तर या 150 मधून हे 54 मला वजा करावयाचे आहेत. 10 तून 4 गेले 6, चला 1, 15 तून 6 गेले 9. संख्या कितीने कमी होणार आहे? 96. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघाल. 5 संख्यांची सरासरी किती आहे? 1000 आहे. 5 संख्यांची सरासरी 1000. याचाच अर्थ काय होतो मित्रांनो? यांची एकूण बेरीज येणार आहे 5 गुणिले 1000 म्हणजेच 5000. आता सर्व संख्यांची काय केली आपण? दुप्पट केली आहे. तर नवीन संख्यांची सरासरी किती असणार आहे? बघा सोल्युशन फॉर दिस. सर्वप्रथम पहिली कंडिशन बघतोय मी. ही कंडिशन की 5 संख्यांची सरासरी किती आहे? 1000. म्हणून त्यांची बेरीज जर घेतली मी, या संख्यांची बेरीज, तर ती येणार आहे 1000 गुणिले किती? 5. उत्तर आलंय 5000. आता प्रत्येक संख्येची आपण काय केली? दुप्पट केली. याचाच अर्थ त्यांची जी बेरीज होती याची सुद्धा काय होणार आहे? दुप्पट येणार आहे. आणि म्हणून नवीन बेरीज जर म्हटलो मी तर ही नवीन बेरीज जी असणार आहे ती किती येते? 5000 ची दुप्पट म्हणजेच गुणिले 2 घेतले असता किती येणार आहे? 10000. आता याची सरासरी काढायची असेल तर एकूण संख्या 5 होत्या, म्हणून या 10000ला जर 5 ने भाग दिला तर उत्तर येणार आहे 2000. थोडक्यात दुप्पट घेऊन सरासरी घेतल्यास उत्तर येत आहे 2000, जे या पर्यायात दिलेलं नाहीये. उत्तर येणार आहे डी. हा प्रश्न सोडवताना लॉजिकली सोडवणार आहोत आपण. 5 संख्यांची सरासरी 1000 होती, तर त्यांची दुप्पट घेतल्यावर सरासरी ऑब्विसली काय होणार आहे? दुप्पट होणार आहे. उत्तर डिरेक्टली 2000 येते, जे इथं दिलेलं नाहीये, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. 41 बघाल. एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 सेंटीमीटर आणि 32 सेंटीमीटर लांबीचे आहे, तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? समभुज चौकोनाची परिमिती काढण्यासाठी आपल्याला त्याच्या चारही बाजूंची बेरीज घ्यावी लागते. आणि समभुज चौकोनामध्ये चारही बाजू काय असतात? समान असतात. सर्वप्रथम आपण आकृती बघूयात याची काय असणार आहे. बघाल, समभुज चौकोन म्हणजे असा चौकोन ज्याच्या चारही बाजू काय आहेत? समान आहे. आता बघा याचे कर्ण, कर्ण हा एक कर्ण आणि हा एक कर्ण आहे. एका कर्णाची जी लांबी दिली आपल्याला ती दिली आहे 24 सेंटीमीटर आणि दुसरा कर्ण जो दिलाय तो 32 सेंटीमीटर दिलेला आहे. समभुज चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना काटकोनात छेदतात आणि यांचे हे जे भाग असतात, ही बाजू ही बाजू समान असते आणि याची ही बाजू काय असते? समान. ही पूर्ण बाजू जर 24 असेल तर इकडची बाजू आली आहे 12, इकडची आली आहे 12. ही जर 32 होती तर ही आली आहे 16 आणि ही आली आहे 16. थोडक्यात येथे आपल्याला काटकोन त्रिकोण ए, नंतर हा बी आणि हा सी तयार झालाय. सो या काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये जर आपण बघितलं, पायथागोरसच्या नियमानुसार मला चौरसाची बाजू मिळणार आहे इथे, जी की आहे एसी ची बाजू. एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. यामध्ये एसीचा वर्ग शोधावयासाठी मला एबीचा वर्ग, जी की बाजू 12 होती, त्याचा वर्ग 144 येतोय, अधिक बीसीचा वर्ग जो की येतोय 16चा वर्ग 256. दोघांची बेरीज घेतली असता उत्तर जे येणार आहे ते येणार आहे
400, एसीचा वर्ग जर 400 असेल तर एसी बाजू होती ती येणार आहे तुमची 20. थोडक्यात समभुज चौकोनाची एक बाजू ही किती आलेली आहे मित्रांनो, 20 सेंटीमीटर आलेली आहे. आणि म्हणून चारही बाजूंची बेरीज, थोडक्यात परिमिती जर मला काढावयाची असेल याची, तर परिमिती बरोबर या बाजूची मी काय घेणार आहे, 4 पट घेणार आहे. थोडक्यात 4 गुणिले 20 घेतलं असता उत्तर येतंय तुमचं 80 सेंटीमीटर. आणि हे उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. सो यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. एका वृत्तचितीची उंची 28 सेंटीमीटर आणि घनफळ दिलंय 19,800 घन सेंटीमीटर. तर तिच्या तळाची त्रिज्या किती असणार आहे? वृत्तचिती म्हणजे दंडगोल. बघाल, याला म्हटलं जातं वृत्तचिती. ही झाली याची त्रिज्या. खाली तळाची त्रिज्या सुद्धा समान असते आणि यांना जोडणारी ही रेषा जी असणार आहे ही असणारी याची उंची जी दिली आपल्याला 28 सेंटीमीटर. वृत्तचिती जी आहे हिचं घनफळ काढण्याचं सूत्र जे होतं ते होतं पाय आर चा वर्ग गुणिले हा एच. यामध्ये घनफळ 19,800 आपल्याला दिलेला आहे. पाय जो आहे तो आहे 22/7 गुणिले आर चा वर्ग जे आपल्याला शोधावयाचा आहे आणि हाईट दिलेली आहे 28. म्हणून आर चा वर्ग बरोबर 19,800 800 आहे गुणिले 22/7 इकडे येताना 7 किती झाला मित्रांनो 22 आणि गुणिले पुन्हा हा 28 जो होता हा येतोय 1/28. 7 × 7 7 चोक 28 4 × 4 4 चोक 16 3 उरलेले आहेत 38 झालाय 4 9 36 पुन्हा 2 उरलेत 20 आला 4 25 आणि हा 0. यानंतर आपण 22 ने याला भाग देणार आहोत. बघाल 22 1 22 22 दुने 44 5 उरलेले आहेत 55 झालाय पुन्हा 22 दुने 44 11 उरलेले 110 22 पंचे 10. आर चा वर्ग आलाय 225 आणि म्हणून आर ची किंमत येणार आहे याचं वर्गमूळ. इथे उत्तर 15 जे की दिलंय सेंटीमीटर मध्ये. उत्तर येणार आहे 15 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 हे असणार याचं उत्तर. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न 43वा. बघाल 7,58,237 सेंटीग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम. यासाठी आपल्याला कालमापन हे खूप गरजेचं ठरतं. यातली संबंध काय यातला हा माहिती असणं गरजेचं आहे. बघाल 1 हेक्टोग्रॅम जे आहे हे येतं 10,000 सेंटीग्रॅम इतकं. आणि म्हणून जर याला यात बदलायचं असेल तर हा 7,5,8,2,3,7 थोडक्यात 7,58,237 ला मी 10,000 ने भाग देणार आहे. आणि म्हणून उत्तरामध्ये 7,5,8,2,3,7 लिहिल्यानंतर एकावर 4 शून्य म्हणून डावीकडे 4 जर सरकलो तर उत्तर येत आहे 75.8237 जे दिलेलं आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर आज रोजी 7:2 आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 6:1 होतं. तर त्यांची आजची वय अनुक्रमे किती असणार आहे. बघाल वडील आणि मुलगा आज कंडिशन बघाल आजची आहे. आज रोजी वडील आणि त्यांचा मुलगा जो आहे यांचं गुणोत्तर 7:2 आहे. म्हणून वडिलांचं जे वय असणार आहे ते असणार आहे 7x आणि मुलगा जो असणार आहे याचं वय असणार आहे 2x. अजून 5 वर्षांपूर्वी असं म्हटलं आपण 5 वर्षांपूर्वी थोडक्यात आपल्याला मागे जावं लागणार आहे. ही एक कंडिशन आलेली आहे की 5 वर्षांपूर्वी कंडिशन काय होती तर 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचं जे गुणोत्तर होतं ते किती होतं 6:1. 5 वर्षांपूर्वी आज जर वडिलांचं वय 7x असेल तर 5 वर्षांपूर्वी वडील जे असणार आहेत हे येणार आहेत 7x - 5 आणि मुलगा जो येणार आहे तो सुद्धा येणार आहे 2x - 5. यांच्या वयाचं गुणोत्तर 6:1 दिलेलं आहे. यावरून समीकरण तयार होत आहे 7x - 5 छेदस्थानी 2x - 5 बरोबर उत्तर आलंय 6:1. तिरकस गुणाकार घेतला असता 7x - 5 गुणिले 1 ऍज इट इज. या 6 ने याला जर गुणलं तर 6 दुने किती येणार आहे हा 12x आणि 6 पंचे 30 वजा 30 आलाय 7x आणि हा 12x मी एका बाजूला घेतोय. 7x लहान आहे याला इकडे घेतलं तर 12x - 7x म्हटलं तर उत्तर येणार आहे 5x. हा वजा 30 जेव्हा इकडे येईल तो अधिक होणार आहे वजा 5 अधिक 30 उत्तर येणार आहे 25. आणि म्हणून x ची किंमत काढण्यासाठी या 25 ला मी कितीने भाग दिलाय 5 ने. x बरोबर किती आलाय 5. आपल्याला मुलांची आणि वडिलांचं आजचं वय विचारलेलं आहे. आजचं वय वडिलांचं 7x होतं म्हणून 7 गुणिले 5 7 5 35 हे वय असणार आहे वडिलांचं. आणि मुलगा जो असणार आहे तो 2x म्हटल्यावर 5 गुणे 10 वर्षांचा असणार आहे 35 आणि 10 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर ठरतंय.
यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. एक गाडी ताशी 80 किलोमीटर अंतर पार करते, तर खालीलपैकी कोणते विधान पूर्णपणे चुकीचे आहे? पूर्णपणे आपल्याला स्पीड दिलेला आहे 80 किलोमीटर, 80 किलोमीटर पर आवर आपल्याला स्पीड दिलेला आहे. बघा, यावरून पहिलं विधान बघूयात. गाडी अर्ध्या तासात 40 किलोमीटर अंतर पार करते, बरोबर आहे. जर एका तासात 80 किलोमीटर तर अर्ध्या तासात 40 किलोमीटर, त्यामुळे हे विधान बरोबर ठरत आहे. गाडी एका तासात 80 मीटर अंतर पार करते, ते फसवलं गेलं मित्रांनो. 80 मीटर म्हटलंय, मात्र आपल्याला माहिती दिली आहे 80 किलोमीटर, त्यामुळे हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. आपल्याला पूर्णपणे चुकीचं विधान ओळखायचं होतं, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक किती? 2. खालील विधानं जर आपण बघितली तर बघा, गाडी 1 तास 45 मिनिटात, 1 तास 45 मिनिटात, थोडक्यात काय रे, जर 60 मिनिटात गाडी 80 किलोमीटर जाते आहे, तर 1 तास 45 मिनिटं म्हणजे किती झाली तुमची टोटल? 105 मिनिटात किती अंतर जाईल? तर यासाठी हा x बरोबर 105 गुणिले 80, छेदस्थानी किती घेतलाय मी? हा 60 घेतलाय. 0 0 3 बेत्रिक 6 बेचोक 8, 3 भाग दिला असता 3 त्रिक 9, 1 उरला 3 5 15, 35 गुणिले 4 जर आपण घेतलं तर उत्तर साधारणतः किती येतंय तुमचं? 140 येतंय. हे उत्तर सुद्धा काय आहे? हे विधान सुद्धा योग्य आहे. आणि एका तासात 60 मिनिटं होतात, 60 मिनिटात 80 किलोमीटर, जे की आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे चुकीचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. बघाल, यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. एका टेबलाची छापील किंमत 7,500 रुपये आहे. छापील किमतीवर 9 गुणिले 2/2% एवढी सूट दिली आहे, तर तो टेबल किती रुपयास मिळणार आहे हे आपल्याला काढावयाचं आहे. सूट किती दिली आहे मित्रांनो? 9 गुणिले 2/2, थोडक्यात हा 2 आणि हा 2 जर इथे कॅन्सल केला आपण, तर हा 2 बघाल आणि हा 2 वगळता उत्तर किती येणार आहे याचं? 9% येणार आहे. आपल्याला 9% सूट द्यायची आहे 7,500 रुपयांवर, आणि म्हणून सर्वप्रथम मी येथे सूट काढून घेतोय. दिली जाणारी सूट किती असणार आहे? तर 7,500 चे 9%, आणि बघा हा 7,500 गुणिले हा 9/100 घेतला असता, 2 0 2 0 गेलेले आहेत. 9 5 45, हच्चाला 4, नवीन 7 63 अधिक 4 जर घेतला तर हे येत आहे 67. थोडक्यात सूट दिली जाणार आहे 675. आता विक्री किंमत जर काढावयाची असेल मला, तर या छापील किमतीवर म्हणजे 7,500 तून ही सूट जी होती 675 ची ही वजा करावी लागेल. 10 5 गेले 5, हच्चाला 1, 10 8 गेले 2, हच्चाला 1, 15 7 गेले, हा आलाय तुमचा 8, हच्चाला 1. उत्तर येत आहे 6,825 पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने काढू शकता. 9% सूट म्हणजे 100ची वस्तू 91 रुपयाला दिली गेलेली आहे. तुम्ही याचं उत्तर 75 म्हणजे 7,500 चे 91% काढले असता सुद्धा मिळणार आहे. 7,500 चे 91%. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघाल, एका संख्येतून 10% वजा करून त्यातून नंतर 20% वजा केल्यास 3,600 शिल्लक राहतात, तर ती संख्या कोणती? अतिशय सुंदर प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला संख्या शोधायची आहे, त्यातनं 10% वजा केले म्हणजे उरले किती? 90%. पुन्हा त्या संख्येतनं 20% वजा करून म्हणजे त्याचे किती उरले? 80%. याची मांडणी अतिशय महत्वाची ठरते. सोल्युशन फॉर दिस बघाल, ती संख्या जर मी x मांडली तर x चे 10% जर कमी केले तर किती उरणार आहेत? 90% उरणार आहेत, राईट. आता पुन्हा याचे 20% वजा केले म्हणजे याचे किती टक्के शिल्लक राहणार आहेत? तर याचे 80% शिल्लक राहणार आहेत. आणि ही जी संख्या येणार आहे ती किती मिळते आपल्याला? 3,600 मिळते आहे. आणि म्हणून मग हा x गुणिले 90 छेद किती घेतलाय आपण? हा 100 गुणिले हा 80 छेद किती येतोय? 100 येतोय. बरोबर आले इथे 3,600. आता यात मी सर्वप्रथम 1 0 1 0 पुन्हा 1 0 1 0 घालवलाय, आणि म्हणून x बरोबर हा येणार आहे 3,600 गुणिले 9/10 इकडे येताना 10/9 होतोय, गुणिले हा 8/10 इकडे येताना 10 किती होतोय? 8 होतोय. मी या 9ने सर्वप्रथम भाग देतोय. 9 चोक 36, हे 2 0 ऍज इट इज. 8ने भाग दिला असता 8 45, आणि हा 1 0 आलाय. ते 5 गुणिले 10 गुणिले 10 म्हटलं तर हा 5, यावर 1 2 आणि 3 0. थोडक्यात उत्तर जे येणार आहे तुमचं येणार आहे 5,000. ती संख्या जी होती ती होती पर्याय क्रमांक बी, 5,000. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न.
48वा प्रश्न सुंदर प्रश्न आहे. 13/14 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 3/4 राहील. काय वजा करावे समीकरण बघा मी तयार करतोय. 13/14 मधून x वजा करावे म्हणजे बाकी 3/4 शिल्लक राहील. मला x ची किंमत शोधावयाची. हा वजा x इकडे त्यांना अधिक होणार आहे म्हणून हा x इकडे आणला मी. 3/4 जो अधिक होता इकडे त्यांना वजा येणार आहे. 13/14 वजा 3/4 आणि म्हणून x ची किंमत काढण्यासाठी तिरकस गुणाकार घेतोय मी. 4 गुणिले 13 13 52 वजा चिन्ह ऍज इट इज. 14 1 14 14 2 28 14 3 42 छेदस्थानी किती येणार आहे तुमचा हा 14 56 आणि मग 52 वजा 42 घेतला असता उत्तर येत आहे 10. छेद किती आलाय तुमचा हा 56. या संख्येला कितीने भाग जाणार आहे तर 2ने भाग जाणार आहे. 2 पंचे 10 हा 2 दुने 4 1 उरला 2 8 16 उत्तर येत आहे 5/28. हे उत्तर दिलंय पर्याय क्रमांक बी मध्ये. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न बघाल. 7.5 वर्ष अधिक 29 महिने वजा 2.5 वर्षे बरोबर काय असणार आहे. असा प्रश्न जेव्हा येणार आहे एक तर तुम्ही सर्व वर्षांना महिन्यांमध्ये कन्वर्ट करून घ्या किंवा या महिन्यांना वर्षात कन्वर्ट करून घ्या. या महिन्यांना वर्षात कन्वर्ट करताना मी 2 वर्ष उर्वरित महिने शिल्लक लिहिणार आहे. 2.5 वर्षाला देखील त्याच हिशोबाने लिहून घेणार आहे. बघाल हे उत्तर काढताना 7.5 वर्ष जर म्हटलो तर हे आले तुमचे 7 वर्ष आणि किती 6 महिने अधिक 29 महिने म्हणजे किती तर 12 महिन्यांचं 1 वर्ष म्हणून 12 दुने 24 हे आले तुमचे 2 वर्ष आणि उर्वरित किती राहिले तुमचे तर 12 दुने 24 24 वजा झाले असता 5 महिने शिल्लक राहतात. हे आले तुमचे 5 महिने. यानंतर या दोघांची बेरीज घेतली असता 7 आणि 2 9 वर्ष आणि महिने जर म्हटले तर 6 आणि 5 किती 11 महिने आलेले आहेत. आता यातून 2.5 वर्ष वजा करायचं आहे. 2.5 वर्ष म्हणजे किती तर 2 वर्ष आणि हे 6 महिने. थोडक्यात शिल्लक जो राहणार आहे 9 आणि 2 7 वर्ष आणि या 11तून 6 गेले असता हे 5 महिने शिल्लक राहणार आहेत. उत्तर येणार आहे 7 वर्ष 5 महिने जे दिलेलं आहे इथे 7 वर्ष 5 महिने पर्याय क्रमांक 4. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 50वा प्रश्न बघाल. 2 संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8ने जास्त आहे तर त्या संख्या शोधा. सर्वप्रथम मी इथे लहान संख्या जी आहे ती मानून घेतोय. लहान संख्या आपण मानून घेतोय ती आहे x आणि म्हणून यावरून मी मोठी संख्या काढणार आहे. बघा मोठी संख्या जी होती ती लहान संख्येच्या तिपटीपेक्षा. लहान संख्या x तिची तिप्पट आली आहे 3x पेक्षा कितीने जास्त 8ने जास्त जास्त म्हणून अधिक 8. लहान संख्या मिळाली आहे मोठी संख्या मिळाली आहे तर 2 संख्यांची बेरीज किती होती 60 होती आणि म्हणून या 2 संख्यांची बेरीज घेतली असता x अधिक हा 3x अधिक 8 घेतला असता उत्तर किती यायला हवं 60. x अधिक 3x आलाय 4x अधिक 8 बरोबर आलाय 60. 8ला इकडे घेणार आहे मी. 4x ची किंमत जी आलेली आहे ती आली आहे 60 वजा 8 दॅट इज 52. या x ची किंमत काढण्यासाठी 4ने याला भाग दिला असता उत्तर येत आहे 13. x ची किंमत आली आहे 13 परंतु आपल्याला त्या संख्या शोधावयाच्या आहेत आणि म्हणून लहान संख्या जर म्हटलो तर ती येणार आहे 13. त्यानंतर मोठी संख्या जर म्हटलो आपण तर 13 39 39 अधिक 8 जर म्हटलो तर उत्तर किती येणार आहे 40 आणि 7 47. सो उत्तर येणार आहे 13 आणि 47 पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असणार आहे. हा होता ठाण्याचा पेपर. यामध्ये जवळजवळ 50 प्रश्न होती. यातली 25 प्रश्न गणिताची आणि 25 प्रश्न होती बुद्धिमत्तेची. प्रश्नांचा दर्जा बघता ही 50 प्रश्न सोडवायला लागणारा कालावधी हा जास्तीत जास्त 50 मिनिटांचा असावा त्यापेक्षा नाही. प्रश्नपत्रिका किंवा त्यातले प्रश्न जे विचारलेले आहेत हे दर्जेदार होते. खूप अवघडही नव्हते. त्यामुळे पूर्ण वेळ आपण युटिलाइज करू शकतो. उरलेली जी 50 प्रश्न असणार आहेत ती असणार आहेत मराठी आणि जीएस ची. या प्रश्नांचं विश्लेषण जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. गौरी मॅडम त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं मराठी आणि जीएसचं विश्लेषण जे आहे हे केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं आणि लाईक करायला विसरू नका. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे तुम्हाला आवडलं का हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढचा पेपर घेऊन. ठाण्याचा चालक पोलीस शिपाई भरतीचा जो पेपर होता हा मी घेऊन येतोय आता. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.